चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ कशी होते ते पाहूया। तर सूक्ष्मजीव कुठे आणि कसे वाढतात? तर सूक्ष्मजीवांना वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी विशिष्ट अशा वातावरणाची आवश्यकता असते। काही सूक्ष्मजीवांना वाढीसाठी आणि जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो, त्यांना एरोबिक सूक्ष्मजीव असं म्हणतात। उदाहरणार्थ बहुतांश जीवाणू हे एरोबिक असतात, पण काही जीवाणू ऑक्सिजन शिवाय सुद्धा वाढू शकतात, त्यांना एनएरोबिक सूक्ष्मजीव असं म्हणतात। जसे की ईस्टला वाढीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते। अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काही सूक्ष्मजीव तर इतके मजबूत असतात की ते महासागराच्या तळाशी किंवा बर्फामध्ये देखील जिवंत राहू शकतात आणि वाढू शकतात। तर जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा काही सूक्ष्मजीव स्वतःभोवती एक विशिष्ट असं जाड संरक्षणात्मक कवच तयार करतात आणि सर्व जीवन प्रक्रिया थांबवतात। आणि एकदा का परिस्थिती सुधारली की ते हे कवच काढून टाकतात आणि जीवन प्रक्रियेचा पुन्हा प्रारंभ करतात। माझ्या मते हे खूपच आश्चर्यकारक आहे बुवा। तर लक्षात घ्या, काही सूक्ष्मजीव हे आपले मित्र असू शकतात, आपल्याला ते उपयोगी पडतात, तर काही सूक्ष्मजीव मात्र आपले शत्रू असतात, आपल्यासाठी ते हानिकारक असतात। चला तर मग जे आपले मित्र सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूया। तुम्हाला माहिती आहे का की आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा खूप मोठा आपल्याला हातभार लागतो। कडधान्यांच्या मुळांमध्ये रायझोबियम नावाचा विशेष सूक्ष्मजीव राहतो। तो हवेतील नायट्रोजनला उपयोगी पदार्थांमध्ये बदलतो। तो झाडांना त्यांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच, त्याचबरोबर कडधान्यांमध्ये प्रथिनांची वाढ सुद्धा होते। तर कधी विचार केला होता का की कडधान्य प्रथिनयुक्त का असतात ते? अशा वेळी या उपयुक्त रायझोबियम सूक्ष्मजीवाचे आभारच मानायला पाहिजेत बुवा। आणखीन उदाहरणं पाहूया। सूक्ष्मजीव अन्न निर्मितीमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात। उदाहरणार्थ मऊ आणि लुसलुशीत पाव बनवण्यामध्ये या सूक्ष्मजीवांचा खूप मोठा वाटा आहे। तो कसा आहे ते मी सांगतो। ईस्ट नावाचे सूक्ष्मजीव पिठात घातले जातात आणि त्यामुळेच ते पीठ फुगते आणि मऊ आणि लुसलुशीत बनते। याला आपण किण्वन असं म्हणतो। तर या किण्वन प्रक्रियेबद्दल आपण सखोल अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दुधाचे दह्यामध्ये रूपांतर सुद्धा सूक्ष्मजीवांमुळेच होते। दही आपल्यापैकी खूप जणांना आवडत असेल, बरोबर ना? आणि ते मिळतं कशामुळं? फक्त आणि फक्त सूक्ष्मजीवांमुळेच। आणखीन महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्मजीव हे औषधांमध्ये सुद्धा असतात। हीच औषधे हानिकारक सूक्ष्मजीवांचा नाश करतात आणि त्यांची वाढ रोखतात। या हानिकारक सूक्ष्मजीवांना आपण रोगजंतू असं म्हणतो, बरोबर की नाही? आणि ही औषधे जी हानिकारक सूक्ष्मजीवांचा नाश करतात, त्यांची वाढ रोखतात, त्यांना प्रतिजैविके असं म्हणतात। क्षय, टायफॉइड, कॉलरा असे अनेक रोग प्रतिजैविकांमुळे आटोक्यात आले आहेत। इतकेच नाही तर रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच तयार केली जाते। आपल्याला कोविड-19चा काळ आठवत असेल, कशा प्रकारे लस विकसित झाली आणि त्याचा फायदा आपल्याला झाला ते। औद्योगिक क्षेत्रात सुद्धा सूक्ष्मजीव खूप उपयोगी आहेत। बायोगॅस तयार करण्यासाठी त्यांची खूप मदत होते। शेतातील पालापाचोळा, कचरा, मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून आपण बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच जैववायू व खत निर्मिती करतो, बरोबर? त्याशिवाय कातडी कमवणे, गायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रियांमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो। काही सूक्ष्मजीव तेलावरती वाढतात, त्यांच्या मदतीने समुद्रात तेलगळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केलं जातं। आता काही हानिकारक सूक्ष्मजीवांची माहिती घेऊ। तर हानिकारक सूक्ष्मजीवांमुळे होणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे अन्न खराब होणे। पाव जास्त दिवस उघडा ठेवला की लगेच त्यावरती बुरशी चढते आणि हेच अगदी चीजच्या बाबतीत सुद्धा घडते, त्याच्यावर सुद्धा लगेच बुरशी चढते। एकदा का अन्न पदार्थात हानिकारक सूक्ष्मजीवांचा प्रवेश झाला की ते खाण्यायोग्य राहत नाहीत
आणि तरीही जर आपण असे पदार्थ खाल्ले तर त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. पोटदुखी होऊ शकते, विषबाधा होऊ शकते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लोणच्यावर बुरशी वाढलेली पाहिली असेल, बरोबर? मांस, खराब झालेले मांस खूप धोकादायक असते. ते खाल्ल्यास जीव सुद्धा जाऊ शकतो. हे सगळं होतं फक्त आणि फक्त हानिकारक सूक्ष्मजीवांमुळे. तर हे सूक्ष्मजीव फक्त खाद्यपदार्थावर हल्ला करतात का? तर नाही, तर ते आपल्यावर म्हणजेच प्राणीमात्रांवर सुद्धा हल्ला करू शकतात. तर लक्षात आलं का? काही सूक्ष्मजीव हे आपले मित्र कसे आहेत, आपल्यासाठी उपयोगी कसे आहेत ते, आणि काही सूक्ष्मजीव आपल्यासाठी किती हानिकारक आहेत ते. तर तुमच्यासाठी एक आता विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर सगळेच सूक्ष्मजीव एकाच वेळी गायब झाले तर काय होईल? विचार करा आणि तुमचे उत्तर कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूयात. धन्यवाद.